मोठ्या प्रमाणात बिर्याणी कशी करायची तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। नमस्कार मंडळी, कसे आहात? आज आपण बनवत आहोत व्हेज बिर्याणी। मी व्हेज बिर्याणी कोणाकडून शिकले, त्यातल्या छोट्या छोट्या टिप्स हे सगळं सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। खडे मसाले काढून झालं, पातेलं घेतलं, तेल घातलं, त्यात जिरं, मोहरी, खडे मसाले, उभा चिरलेला कांदा, टोमॅटो, काजू, पुदिना आणि कोथिंबीर घालायचे। मीठ घालून चांगलं परतून घ्यायचं आहे। चांगलं परतून वाफ करून झालं की हे आपल्याला एका ताटात काढून घ्यायचं आहे, जेणेकरून हे थंड होईल। थंड झालं की हे वाटून घ्यायचे। तसंच भाज्या सगळ्या कापून घ्यायच्यात। पातेलं ठेवायचे, त्यात तेल घालायचे, जिरं, मोहरी, हिंग, काश्मीरी लाल, तसंच बिर्याणी मसाला घालायचा आहे। आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि परतवून घ्यायचं आहे। हे परतलं की त्यातच आपल्याला 1 चमचा हळद, धना जिरा पावडर घालायची आहे, थोडा घरचा काळा मसाला घालायचा आहे आणि आपण वाटून घेतलेलं वाटण घालायचं आहे। एका बाजूला मसाला तयार झाला आहे, दुसऱ्या बाजूला कढईत तेल घेतलं। सगळ्या भाज्या आपल्याला जस्ट थोड्या फ्राय करून घालायचे, जेणेकरून त्यातल्या मॉइश्चर लॉक होतं आणि भाज्यांचा क्रंचीपणा पण चांगला राहतो। बटाटा, फ्लावर, फरसबी, गाजर ह्या भाज्या जस्ट फ्राय करून घातलेत। मटार तसाच घालायचा आहे, तो फ्राय करायची गरज नाही आहे। आणि पनीर फ्राय करून थंड पाण्यात ठेवलं आहे, ते आपण नंतर घालायचं आहे। तसंच ह्या भाज्या परतलेत तोपर्यंत त्यात गॅस कमी करायचा आहे। नंतर दही घालायचं आहे, चांगलं परतून घ्यायचं आहे। मग वरून आपल्याला पनीर घालायचे, जेणेकरून पनीर तुटत नाही। शेवटी पनीर घातल्याने पनीर तुटत नाही। दुसऱ्या गॅसवर आपण भात उकळण्यासाठी पाणी ठेवलं, मीठ घातलं, लिंबू घालायचं आहे, तसं कोथिंबीर घालायची आहे, 2 चमचे तूप घालायचं आहे, खडे मसाले घालायचे आणि थोडा आपला बिर्याणी मसाला घालायचा आहे। मिठाचं प्रमाण प्रत्येक 100 ग्रॅमला 1 सपाट चमचा असं ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम हाय ठेवायची। एका बाजूला भाज्या तयार आहेत। पाणी उकळलं की त्यात आपल्याला तांदूळ घालायचे। 1 ते 1.5 तास भिजलेले तांदूळ, कमीत कमी अर्धा तास तरी तांदूळ भिजले पाहिजेत। भात हलवण्यासाठी नेहमी अशा उलटण्याचा यूज करायचा आहे, जेणेकरून भात तुटत नाही। तसेच वरचे खडे मसाले काढून घेतले। भात 70 ते 80% शिजवायचा आहे। 1 तुकडा पडला की आपल्याला हा भात काढून घ्यायचा आहे चाळणीमध्ये। आता आपण बिर्याणीचे लेयर लावू। खालचा लेयर नेहमी भाताचा लावते मी, त्याच्यावरती बरिस्ता घातला, पुदिना असा हाताने कुस्करून घालायचा आहे, तसंच हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या घालायच्यात, कोथिंबीर घालायची आणि आपली भाजी घालायची। भाजी पण जास्त शिजलेली नाही पाहिजे, मीडियम शिजवायची आहे। परत भाज्यांवरती कोथिंबीर, पुदिना, तूप घातलं आणि त्याच्यावर आपल्याला परत भाताचा थर द्यायचा आहे। दुसरा लेयर भाज्यांचा, सेम प्रोसेस, भाज्या घालायचे, कोथिंबीर, पुदिना, बरिस्ता आणि इथे केसर भिजवलेलं दूध घालायचं आहे आणि छान टेस्ट येते। बरिस्ता अगोदरच तळून ठेवते मी, त्यामुळे ते इझी जातं। ही एक ट्रिक आहे। दुसरी ट्रिक म्हणजे भाताचा सगळ्यात पहिला भाताचा थर द्यायचा आहे, त्याच्यावर भाज्या, परत भात, परत भाजी, परत भात। तिसरी ट्रिक म्हणजे आपण जे भात उकडून घेतो ते गाळून राहिलेलं पाणी असतं, त्यात मसाले, तूप सगळ्याची चव उतरली असते, ते 5-6 पळ्यावरून घालायचे। त्याच्यामुळे बिर्याणी आपली मॉइस्ट होते आणि कोरडी होत नाही। याच्यात बरिस्ता तळलेलं तेल पण घालू शकतो आपण वरून। आणि हा बिर्याणी मसाला माझा घरचा असतो। सगळ्यात मोठं सिक्रेट आहे बिर्याणी मसाला। पातेल्यात नेहमी 4 बोटं तरी वाफेला जागा राहिलं पाहिजे, त्यामुळे दम चांगला बसतो। पूर्ण पातेलं भरायचं नाही। पातेलं कणकेने, फॉईलने किंवा पेपरने कशाने सील करायचं आहे आणि अर्धा तास दम द्यायचा आहे। कोळसा गरम करून वरून तुपाचा स्मोक द्यायचा आहे। व्हेज बिर्याणीची रेसिपी माझ्या मिस्टरांची आहे। साधा स्वयंपाक तर मी आईकडून शिकले, पण बराचसा स्वयंपाक मी माझ्या मिस्टरांकडून शिकले। तर आठवड्यातून 1 दिवस तरी ती एखादी रेसिपी त्यांच्या हातची बनतेच आमच्या घरात। अशा प्रकारे विदाऊट कलर, विदाऊट एसेन्स आपली बिर्याणी तयार आहे। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।